शेतकरी जगवायचा नाही तर मारायचा आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। एका शेतकऱ्यानं 3100 किलो कांदा विकल्यानंतर त्याच्या हाती किती रक्कम आली असेल तुम्ही अंदाज करूच शकणार नाहीत, कारण शेतकऱ्याच्या हातामध्ये छदामही पडला नाही। उलट 1832 रुपये हमाली, तोलाई आणि भाड्याची रक्कम व्यापाऱ्याकडे भरण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली। पाहूया जगातल्या सर्वात उफराट्या शेती धंद्याची ही बीडमधली संतापजनक स्टोरी। ₹1.10 असा भाव लागला, तर असा 3.5 टन सगळा कांदा होता। तर त्या 3.5 टन मधून आम्हालाच मायनस झाले 1800 रुपये। मग आम्ही जगायचं कसं? आता शिक्षण कसं व्हायचं? आमचं परपंच कशावर चला हाय नाही त्या कांद्यावर जीवन होतं। उद्या लेकीचं लगीन आले तर लगीन आम्ही कशाने करायचं? 1383 आणि 448 रुपये या शेतकऱ्यांना भरावे लागले। शाकीर बागवान या व्यापाऱ्याला 3100 किलो कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याच्या हातात एक पैसाही पडला नाही। जैताळवाडी गावातल्या डांबे कुटुंबानं वर्षभर मेहनत घेतली, कांद्यावर 70,000चा खर्चही केला। मात्र माल विकण्याची वेळ आली त्यावेळी व्यापाऱ्यालाच 1800 रुपये देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। जगात असा कोणता उत्पादक असेल की त्याला त्याचाच माल पैसे देऊन व्यापाऱ्याला फुकट द्यावा लागतोय? कांदा सोलापूरला घेऊन गेलो होतो, तर तिथं चांगला 1 नंबरचा कांदा होता आणि त्या कांद्यामध्ये ₹1.10 असा भाव लागला। आता काय म्हणलं होतं, कांद्यावर 1 ते 1.5 लाख रुपये शिक्षण होईल, पण आता कांद्याचं सगळं नुकसान झाल्यामुळे कुठलीच भरपाई आलेली नाही। कांद्याचा 1 रुपया हातावर आलेला नाही, उलट आमच्याकडूनच 1800 रुपये मायनस झालेले आहेत। वर्षभर राबल्यानंतर रिकाम्या हातानं घरी परतण्याची वेळ संदीप डांबे यांच्यावर आली। सोलापूरला जाऊन त्यांनी 3100 किलो कांदा विकला। कांद्याला किलोला अवघा ₹1.10 दर मिळाला। डांबे कुटुंबानं वर्षभर 70,000चा खर्च केलेला होता। मात्र कांदा विकताना हमाली, तोलाई आणि इतर खर्चाचे 1800 रुपये शेतकऱ्यानं व्यापाऱ्याला दिले। कांदा विकून हाती किमान 1.5 लाख रुपये येतील अशी डांबे कुटुंबाला आशा होती, पण ही आशा धुळीस मिळाली आहे। सोलापुरा कांदे नेले, मग ते 3.5 टन कांदे भरले, तर आम्हाला वाटलं बाबा त्याचे 1,00,000 रुपये येते ना, मग आपलं कसं तरी चलन नाही। आमचं काहीच हातावर आलं नाही, मग ते 1800 रुपये आम्हालाच देणं लागले। संदीप डांबेंनी ₹1.10 या दरानं कांदा विकला। मात्र हाच मातीमोल दरानं घेतलेला कांदा मुंबईसह इतर शहरात 20 रुपये किलो दरानं विकला जातो। शेतकऱ्यांना नाडून शाकीर बागवान सारखे व्यापारी नफा कमवतात, तर शेतकरी कष्टानं पिकवलेल्या कांद्याला भाव मिळण्याचं स्वप्न कितीतरी वर्षांपासून पाहतोय। मात्र हे स्वप्न कधीतरी साकारेल का? शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल का? सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।